छेडछाड करणाऱ्या युवकानं बलात्कार केल्यामुळे कॉलेज तरुणीनं आत्महत्या केली आणि या घटनेनं लातूर जिल्ह्यातल्या टाकळगावमध्ये खळबळ उडाली आहे। रेणापूरच्या जनता विद्यालयामध्ये 12वी शिकणारी ही मुलगी रोज सायकलवरून टाकळगाववरून यायची। तिला पोलीस अधिकारी व्हायचं होतं, मात्र आता गावातून येता जाता रस्त्यात अडून प्रदीप चोरमले तिची छेड काढायचा। मात्र त्याची हिंमत एवढी वाढली की त्यानं छेड काढताना तिच्यावर बलात्कार केला। या घटनेनं मानसिक धक्का बसलेल्या या युवतीनं स्वतःला पेटवून आयुष्य संपवलं आणि त्यापेक्षाही धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब म्हणजे तिच्या नातेवाईकांनी रेणापूर पोलिसांकडे नराधमाला अटक करण्याची मागणी केली। मात्र 24 तासानंतरही पोलीस घटनेची पार्श्वभूमीच पडताळत होते। अख्या तक्रार नोंदवून घ्या नाहीतर आत्महत्या करीन असा इशारा पीडितेच्या वडिलांनी दिल्यावर पोलीस गुन्ह्यांची नोंद करण्याची तयारी सुरू केली। तोपर्यंत आरोपी फरार झाला आणि रात्री उशिरा पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान या घटनेवर पोलिसांनी काहीही बोलायला नकार दिलाय। माझी दुसरी आणखी एक मुलगी गावामध्ये आहे, त्या मुलीकडे ती जाऊ लागली। जाता जाता हिने जाऊन घरात वळल्यावर तिचा बलात्कार केल्यावर घरी पोरगी आली, तिने आत्महत्या। कालपासून आतापर्यंत मी त्या दवाखान्यामध्ये आहे। मला सकाळ आलो, मला सांगितले की जा पुढच्या मातीकडे पुन्हा तुमचा अर्ज घेतो असं मला साहेब म्हणले। पुन्हा इथं आणखी डबल मी इथं आलो अर्ज घेऊन। आता त्यांनी अर्ज दिला तर त्यांनी एपात मला दिला नाही। एपात दिल्याशिवाय मी माती करणार नाही माझ्या मुलीची। माझ्या लेकराचा वासगान सुटला तरी मला कोणी मानायला तयार नाही। ते इथं आमदाराचे ह्याचे त्याचे फोन येऊन इथं मला दबाव केला आहे।